सुद्धा. मग आम्ही आता म्हणजे आता काल आम्ही जाऊन आलो घरी वगैरे आणि आता मला कुणाला एक छान न्यूज आहे. कुणाला प्लीज सांग, कुणाला प्लीज सांग, कुणाला तुझे किस्से सांग ना यार, असं नाही करायचं. सांग ना काय झालेलं, सांग ना, सांग ना. येडी आहेस का मूर्ख? कुणाल सांग, आपली लोक आपली फॅमिली आहे, सांग फॅमिलीला सांग. फॅमिलीला काय सांगेन. आता किट्टू घरी राहिली ना, त्याच्यावरून मला असं आठवलं की आपण कधी आयुष्यात घरी नाही राहिलो. एकदाच घरी राहिलो, ते पण शी केलेली चड्डीत. मग शाळेत सगळं धुवड काम केलं. मग मी 5 दिवस मला कसं तरीच वाटत होतं, मग नाही गेलो. फक्त तेव्हाच कुणाला शाजू, मी तर कधीच नाही. मला माझं ना तू नव्हती शी केलीस? मग तू शी नव्हती केलीस? खरं सांग नव्हती केली शी. खरं सगळ्यांनी केली असणार चड्डीची. वेडा आहेस का? सगळे चड्डीची करतात काही चड्डीची. त्या कुणालने असं सांगितलं की त्याने तेव्हाच लाज वाटत होती त्याला, म्हणून तेव्हाच त्याने 5 दिवस शाळा चुकवली. मी शाळेत असताना मी कधीच शाळा नाही चुकवली, कारण आम्हाला आईने ताप जरी आला तरी क्रोसिनची गोळी देऊन शाळेतच पाठवलेली आहे. क्रोसिनच्या गोळ्या आम्ही आयुष्यात कधी घेतल्या? आम्हाला त्याच गोळ्या दिल्या. आमच्या गावात दवाखाना वगैरे काही नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला तसेच गोळी देऊन गप शाळेत शाळा चुकवायची नाही. त्याच्यामुळे आम्ही कधीच शाळा चुकवली नाही. आणि काही नाही, आज किट्टू घरी थांबली कारण तिने असं सांगितलं की तिच्या पोटात गुडगुड होते असं. बिट्टू शाळेत गेली, तर आता आम्ही चाललोय घरी. गेल्यावर किती खेळली की बघ, तिचा सगळा गुडगुड जाणार. हा, हे आम्ही आता हे सगळं जे सामान मम्मीने दिलंय, कडधान्य वगैरे सुनांसाठी पॅक करून, ते सगळं घेऊन आम्ही चाललोय. पहिलं वहिनीचं सामान देतो आणि त्याच्यानंतर आज आहे आमचं शिफ्टिंग. आज आम्ही गोडाऊन घेतलंय सिंधुद्योगचा मुंबईमध्ये. आम्हाला जागा कमी पडते, अजून एक छोटीशी जागा घेतली आहे जिथे म्हणजे रेंटवरती, तर तिथे आम्ही सगळं ते सामान आज रात्री शिफ्ट करणार आहोत आणि त्या सगळ्याची गडबड असणार आहे. तर त्याच्या आधी म्हटलं हे सगळं सामान जे आहे ते देऊया आणि गाडी खाली करूया. सासूबाईंनी दिलेली भेट घेऊन आम्ही 2 माणसे आलोय मोठा सुनसला द्यायला. मम्मीच्या भाषेत काय काय बोलशील? मोठ्या सुनसला चल, चला बाबा जावाचा. बिट्टू बिचारी स्कूलला गेली आहे. हा काय तू हे काय क्लिप बिप लावून? तोच बोलला पोनी बांध मला, आणि हा पोनी छोटासा. काय गोष्टी सांगतोयस? गोष्ट सांगते. बिट्टू किती वाजता येईल, तिला आपण घाबरवूया. अच्छा, घाबरूया तू सांगितलं. बिट्टू किती वाजता येणार पण किटू? 5:30. कुणाला चेहरा दाखव इकडे. मस्तच रे, छान केलंय किटूने, छान दिसतोयस कुणाल. काय बोलतो खरा असेल तरच मग खरं आहे का ठेव बिंदास. काय नीट बोल, काय काय झालेलं म्हणून नाही गेलो साहेब. हे खरं आहे एकदम. ठीक आहे, मग एवढं खोटं नाही बोललो बाबू, खरंच बोल. कुणालने आज सांगितलं की कुणाला शाळेत कधी नव्हतं गेला. सांग किट्टूला, सांग कधी नव्हतं गेलास. शी केलेली चड्डी. 5 दिवस लाज वाटत होती, मग काय गेलो. दिसला, दाखव कसं करून दाखवलं आता. दाखव हाताने, ते तोंडाने करतेस तू. चला करत काय दिसतो एवढं वेळ. आम्ही दिवसभर मज्जा केलंय. तुला मुद्दामून ही ना मुद्दामून आली नाही शाळेत, खोटं बोलत होती. काय रे, दाखव परत बिट्टू करून द्या. हे समोर दाखव करून. एकच दात तो कसं काय हलतो, जाम हलतोय ना. कधी पण पडेल तो. नको आता, पहिले आपल्याला अंकिता काकीला दाखवू दे. अंकिता काकीला दाखव पहिले. तिला दाखव पहिले. थांब, फिरू नको.
दाखव भेटू तिकडं नीट पाहिजे नॉर्मल बघ कशी करते बघ दात बघ दात बघ नीट बघ अशीच करते ती मध्ये मध्ये. मी बोललो मला अचानक दिसला बोललो दाखव का काय थोडाच राहिलं त्याचं. बाय मज्जा करा. मी तिचा फोन हिसकावून आणले हा आणि मी बसलो मग तर तीच असं वाटायला लागलं की मी काहीतरी वाचतोय तिच्या फोन मधून. तीस असे काहीच नाही वाटले समजले. मी वाचायला गेलो मी तिला बोललो की मी आता वाचतोय आणि तेवढ्यात आली जोरात धावत धावत आणि मी बोललो की काय नाही कसं काय हे असं तर तिला वाटायला लागलं की मी तिचे व्हॉट्सअप मेसेज वगैरे वाचतोय. व्हॉट्सअप पण मी ना- मेसेज तू माझे कसे वाचशील ना मला सांग. ओपन केलेलंस हो कसं करशील. फिंगरप्रिंट आहे नाही करू मी शकत. करू शकतो का बस, मी करू फिंगरप्रिंट असली शकतो. तरी जेवतानाच उठवलं फिंगरप्रिंट व्हॉट्सअपला पण ठेवलंयस. व्हॉट्सअपलाच ठेवलंय फक्त. मी बाकी एवढी नाही. अजिबात अजिबात security- नाही. मी कधीच कुठेच फिंगरप्रिंट नाही A1 ठेवलंय. सिक्युरिटी यायची. A1 तिची नाही प्राजक्ताची पण आहे. प्राजक्ताची नाही, प्राजक्ताची झेड नाही. प्लस प्राजक्ता सिक्युरिटी मला आहे. देते. प्राजक्ताची झेड गाईज ऐका प्राजक्ताची झेड प्लस सिक्युरिटी आहे माहितीये. फोन असतो ना आपण कॉल करतो फोन थांब 2 मिनिटं फोन असतो ना फोनला पण तिचे पासवर्ड आहे म्हणजे फोन पण नाही करू शकत का इमर्जन्सी. तुम्ही एवढं ठेवलंय पासवर्ड बिसवर्ड मी फक्त व्हॉट्सअपला ठेवलंय बाकी नाही कसं ठेवलंय. का पण व्हॉट्सअपला कशाला एवढं असंच ठेवलं ठेवलंय. माझं व्हॉट्सअप इथं चालूच असतो. तुझं लग्न झालंय ना? चालू आद्यतचं लग्न झालंय आद्यतचं पण चालू असतं इथेच. जाऊ देत मला हे बघ आणि आता आमचं मेन काम चालू तर हे आहे आमचं वेअर हाऊस. तर सिंधुदुर्गचं वेअर हाऊस आम्ही इथे आता बदललं आहे तर तिथे सगळं शिफ्टिंग चालू होतं आणि हे शिफ्टिंग करून आम्ही इथे हे सगळं सामान सेट करणार आहोत. मी तिकडे जाऊन येतो जरा बघून येतो पुन्हा येतच नाही. अरे तो कुठे दुसरीकडे गेला असेल. विकत पाणी आणायला गेलाय का? काय घरातलं कुणाल कुणाल नीट दुमडले रे ते खाली. म्हटले म्हणजे ते तसेच एवढे स्टिकर मारून आणले ते कुठे ठेवलेलं तुमचं तुम्हाला ते बघ त्याच्या खाली धुमडले ते सरळ स्टिकर फुकट जाणार ते बघ. त्या साईडने हा किती वाजले रात्रीचे? घे ना घे काही प्रॉब्लेम नाही त्याला. नाही किती वाजले मीच बघू. 1:45 ना. याचा बर्थडे हा 1:45 वाजले. बर्थडे बॉय साठी काय स्पेशल सेलिब्रेशन? हे स्पेशल सेलिब्रेशन. गोव्याला जाऊया. हो रे गोव्याला जायचंय. काय ऐकते मी हे कसं किती वेळ कुणा दादा आतापर्यंत मी लावला असतं रे. नाहीतर काय जाम टाइमपास आहे हा. बाहेर येतोय छान देत चल. दादाचे पेशन्स वाढले वाटतात. हा बघ याची चॅटिंग बघ. अरे हा चॅटिंग त्याचा बर्थडे आहे आणि तू चॅटिंग मार. घे, झालं इकडे गिव्ह अप केलं नाही रे. तो बघ पहिल्या ह्याच्यातच लागला असता आता. मी काय नाही करत आहे. मी काय हसले नाही. तो पहिल्या ह्याच्यातच आउट झाला. काय विचारलंस? ते सकाळी उठून आंघोळ करायला नको ना. आता 3:30ला पहाटे आपण आंघोळ करणार ब्रह्म मुहूर्तला आंघोळ करणार मग सकाळी पुन्हा करायची गरज नाही ना. दिवाळी बिवाळी समजू नकोस हा, मग फक्त. तेच ना मग झालं ना. तुझ्या ओठाला मच्छर चावला मगाशी. उठव ना मच्छर. कसला याडा असेल तो. अरे त्याचा बर्थडे आहे चला. हॅपी थांब ते कापू तर देते ना हातात घेऊ दे रे तुझ्या. चला मग तुला अक्षय कसं वाटतंय आज? थोडासा केक कापायला लेट झाला पण इट्स ओके. 2:30-3 वाजता केक कापला जातोय. चला कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अक्षय. बरोबर होता ना? हॅपी बर्थडे टू यू. अरे हातात येतेच बरं. हिला काय केक खायचं आहे बघ वाट बघतो.
पडला तर खालचं खाऊ नकोस. त्याला भरवलंच की नाही तू? हा पहिला हा शुगर इंटेक त्यालाच बनवतो कधी. ते खाली पडलेलं काय रे? सांगितलं तिथे कोणी बाजूला हे अक्षय खूप खूप मोठा हो. खा पुरा खा, भूक लागली आता. हॅपी बर्थडे. मस्त आहे केक. हे बघ ती बघ आणि तू पण त्याच्या पुढचा त्याचा बर्थडे केक ओढून घेतला. डिश मध्ये द्यावं. त्याला पण दे, सगळ्यांना दे. कोणाला काय केकच्या दुकानात होतास? नाही किती जण आहेत? सांग तुझा झालाय, तू आता येऊ नकोस मध्ये. कशी व मोजते आणि खाते. हा माझा. अक्षयला दे का पहिला. नाही नाही राहू दे, तुम्ही खा. काय बोललास? मोठा शहाणा तू. चल 3 वाजले 3. आम्ही अजून काम करत होतो. आत्ता सगळं गोडाऊन सेट झालंय. तर आता वाजले आहेत 3 आणि अशा प्रकारे आम्ही ब्लॉग होत आता घरी. या ब्लॉगमध्ये एवढाच. आपण पाहताय कोकण हार्टेड गर्लचे ब्लॉग. असेच ब्लॉग तुम्ही पाहत राहा. भेटूया उद्या.